मित्रांनो, श्वास रोखून धरायला लावणारी आणि काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना आहे. मृत्यू जेव्हा साक्षात समोर उभा असतो आणि वाचण्याची कोणतीही आशा उरत नाही, तेव्हा काय होते? दिवे घाटात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात असा एक प्रसंग घडला, ज्यानं तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यात पाणी आणले. निसर्गाचे रौद्र रूप आणि साक्षात मृत्यू समोरून चालून येत असताना 27 वारकऱ्यांच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडला, ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. विज्ञानाचे नियम जिथे संपतात, तिथे देवाची शक्ती कशी काम करते याचा हा जिवंत थरार आज आपण अनुभवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे घडलं ते पाहून तुमचेही हात आपोआप जोडले जातील आणि ओठांवरून विठ्ठलाचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याहून सासवडच्या दिशेनं मार्गस्थ झाली होती. वाटेत लागणारा अवघड आणि नागमोडी वळणांचा दिवे घाट. या घाटात एका बाजूला शेकडो फूट उंच कडे आणि दुसऱ्या बाजूला भयानक खोल दरी असते. लाखांचा वारकरी समुदाय हा घाट चढत होता. वातावरणात प्रचंड उत्साह होता, पण अचानक निसर्गानं आपले रंग बदलले. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका भयंकर होता की पाऊल पुढे टाकणेही कठीण झाले होते. रस्ता पूर्णपणे निसरडा आणि चिखलमय झाला होता. प्रशासनाच्या गाड्या सायरन वाजवत सर्वांना सावध करत होत्या, पण वारकऱ्यांचा वेग कमी होत नव्हता. याच गर्दीत 27 वारकऱ्यांची एक छोटी दिंडी अगदी घाटाच्या मधोमध एका अत्यंत धोकादायक वळणावर पोचली होती. यात काही वृद्ध, महिला आणि तरुण तल्लीन होऊन टाळ मृदंगाच्या गजरात नाचत होते. आणि अचानक तो भयंकर क्षण आला. कुणाला काही समजण्याच्या आतच डोंगराच्या वरच्या बाजूने एक कानठळ्या बसवणारा आवाज आला. जणू काही पूर्ण डोंगरच दुभंगला आहे. लोकांनी वर पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुसळधार पावसामुळे डोंगराचा एक भला मोठा कडा कोसळला होता. हजारो टन वजनाचे महाकाय खडक, झाडे आणि मातीचा चिखल प्रचंड वेगाने थेट त्या 27 वारकऱ्यांच्या दिशेनं कोसळत होता. तो वेग इतका भयानक होता की तिथून पळून जाण्याची 1% संधी कोणालाच नव्हती. मृत्यू साक्षात एक भयानक रूप घेऊन त्या 27 वारकऱ्यांवर झेपावत होता. आजूबाजूच्या लोकांनी किंकाळ्या फोडल्या. काहींनी डोळे घट्ट मिटून घेतले, कारण पुढील दृश्य पाहण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती. ते वारकरी आता त्या महाकाय खडकाखाली चिरडले जाणार हे निश्चित झाले होते. पण जेव्हा माणसाचे सर्व प्रयत्न संपतात, तेव्हा खरी कसोटी सुरू होते, ती विश्वासाची. त्या 27 वारकऱ्यांनी पळापळ केली नाही. त्यांनी मृत्यूला समोर पाहून कोणतीही आरडाओरड केली नाही. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले, डोळे मिटले आणि काळजाच्या तळापासून एकच गजर सुरू केला: विठ्ठल, विठ्ठल पांडुरंगा, आता तूच रे कैवारी. तो गजर इतका आर्त होता की त्यानं तो कोसळणारा डोंगरही काही क्षण शहारला असेल. त्यांचा तो अढळ विश्वास होता की ज्याच्या नावानं आपण घरदार सोडले, तो सावणा परब्रह्म आपल्याला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. आणि त्यानंतर तिथे जे घडले ते पाहून संपूर्ण दिवेघाट स्तब्ध झाला. ज्या क्षणी ते मृत्यूरूपी महाकाय खडक त्या वारकऱ्यांच्या अंगावर आदळणार, बरोबर त्याच क्षणी एक अकल्पनीय चमत्कार घडला. अचानक तिथे वाऱ्याचे एक असे भयानक वादळ निर्माण झाले, ज्यानं एक अदृश्य भिंत उभी केली. कोसळणाऱ्या त्या हजारो टन खडकांची दिशा अचानक हवेतल्या हवेत बदलली. जणू काही कोणीतरी आपले दोन्ही विशाल हात पसरून ते खडक मध्येच रोखले होते. प्रत्यक्षदर्शींना त्या धुळीच्या आणि चिखलाच्या लोटामध्ये साक्षात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची एक विशाल सावली दिसल्याचा भास झाला. गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम खोटे ठरले. ते भयंकर खडक आणि दरड त्या 27 वारकऱ्यांच्या अगदी जवळून, त्यांना साधा स्पर्शही न करता, खालच्या दरीत कोसळून गेले. एका अदृश्य आणि दैवी कवचानं त्या सर्व वारकऱ्यांना सुरक्षित ठेवले होते. काही क्षणांनंतर जेव्हा धुळीचे लोट खाली बसले आणि शांतता पसरली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी भीतीनं डोळे उघडले. त्यांना वाटले होते की आता तिथे फक्त रक्ताचा सडा असेल. पण आश्चर्य, ते 27चे 27 वारकरी जिवंत आणि पूर्णपणे सुरक्षित तिथेच उभे होते. त्यांच्या अंगावर चिखलाचा साधा एक डागही नव्हता. त्यांच्या ओठांवरून अजूनही विठ्ठलाचा गजर सुरूच होता. मृत्यू त्यांना स्पर्शही करू शकला नाही. हा चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. साक्षात पांडुरंग आपल्या भक्तांच्या हाकेला धावून आला होता. देवाने दाखवून दिले होते की ज्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही संकटात नाही. संपूर्ण दिवेघाट ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं दुमदुमून गेला. मित्रांनो, जगभरात असे अनेक प्रसंग घडतात ज्यावर आपला सहजासहजी विश्वास बसत नाही. आपण विज्ञानाच्या युगात जगतो, जिथे प्रत्येक गोष्टीला तर्काच्या कसोटीवर घासून पाहिले जाते. पण कधी कधी निसर्ग आणि त्या पलीकडची एक अदृश्य शक्ती असे काहीतरी घडवून आणते की विज्ञानाचे सर्व नियम तिथे कुचकामी ठरतात. तर्काचे हात तोकडे पडतात आणि माणसाला नाईलाजानं
हात जोडून त्या अज्ञात परम ईश्वराच्या शक्तीपुढे नतमस्तक व्हावे लागते. आजचा हा प्रसंग असाच आहे. आषाढी वारी, महाराष्ट्राच्या कणाकणात भिनलेला एक भक्तीचा महासागर. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला हा सोहळा म्हणजे केवळ एक पायी प्रवास नाही, तर ती एक जिवंत अनुभूती आहे. ऊन, पाऊस, वारा, भूक, तहान या सर्व मानवी गरजा आणि मर्यादांना मागे टाकून जेव्हा वारकरी पंढरीच्या दिशेनं पाऊल टाकतो, तेव्हा त्याच्या शरीरात वाहणारे रक्त केवळ विठ्ठल विठ्ठल असा जप करत असते. याच भक्तीच्या अथांग प्रवासात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिवे घाटात असा एक प्रसंग घडला, ज्यानं तिथे उपस्थित असलेल्या लाखोंच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहिल्या. मृत्यू जेव्हा साक्षात समोर उभा असतो आणि वाचण्याची कोणतीही आशा उरत नाही, तेव्हा काय होते? निसर्गाचे रौद्र रूप आणि साक्षात मृत्यू समोरून चालून येत असताना 27 वारकऱ्यांच्या आयुष्यात असा एक चमत्कार घडला, ज्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. विज्ञानाचे नियम जिथे संपतात, तिथे देवाची शक्ती कशी काम करते याचा हा जिवंत थरार आज आपण अनुभवणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे घडलं ते पाहून तुमचेही हात आपोआप जोडले जातील आणि ओठांवरून विठ्ठलाचं नाव आल्याशिवाय राहणार नाही. आळंदीच्या पवित्र भूमीतून जेव्हा ज्ञानोबा माऊलींची पालखी प्रस्थान ठेवते, तेव्हा संपूर्ण आसमंत एका वेगळ्याच चैतन्यानं न्हाऊन निघतो. पुण्याचा मुक्काम आटपून पालखी सासवडच्या दिशेनं मार्गस्थ झाली होती. वाटेत लागणारा अवघड आणि नागमोडी वळणांचा दिवेघाट. हा घाट जेवढा निसर्गरम्य आहे, तेवढाच तो भीषण आणि धोकादायक देखील आहे. एका बाजूला आकाशाला भिडणारे शेकडो फूट उंच काळे कुट्टकडे आणि दुसऱ्या बाजूला डोळे गरगरायला लावणारी भयानक खोल दरी. याच घाटातून लाखांचा वारकरी समुदाय अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने मार्गक्रमण करत होता. टाळ मृदंगाचा गजर, भगव्या पताकांचा फडकणारा समुद्र आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम या नामघोषानं संपूर्ण दरी दुमदुमून गेली होती. वातावरणात प्रचंड उत्साह होता. सुरुवातीला हवा आल्हाददायक होती, पण घाटाच्या मध्यभागी पोहोचताच अचानक निसर्गानं आपले रंग बदलले. आकाशात अचानक कुठून तरी काळे कुट्ट, भयानक ढग दाटून आले. दिवसा ढवळ्या जणू रात्र झाल्यासारखा अंधार दाटून आला आणि क्षणातच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस नेहमीसारखा नव्हता, तर त्यात एक प्रकारचा क्रूरपणा होता. वाऱ्याचा वेग इतका भयंकर होता की हातातल्या पताका सावरणेही कठीण झाले होते. पाऊस इतक्या जोरानं कोसळत होता की समोरचे काहीही दिसत नव्हते. घाटातील मातीचा रस्ता पूर्णपणे निसरडा आणि चिखलमय झाला होता. प्रशासनाच्या गाड्या, पोलीस आणि स्वयंसेवक सायरन वाजवत सर्वांना सावध करत होते, सुरक्षित जागी थांबण्याच्या सूचना देत होते. पण भक्तीच्या रंगात रंगलेल्या वारकऱ्यांचा वेग कमी होत नव्हता. या लाखो लोकांच्या गर्दीत 27 वारकऱ्यांची एक छोटीशी दिंडी अगदी घाटाच्या मधोमध एका अत्यंत धोकादायक आणि अरुंद वळणावर पोहोचली होती. या दिंडीत 80 वर्षांचे एक वृद्ध बाबा होते, ज्यांच्या डोळ्यात फक्त पंढरीनाथाची मूर्ती साठलेली होती. काही तरुण मुले होती, जी पूर्ण ताकदीनं मृदंग वाजवत होती आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या काही माता भगिनी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर पावसाची किंवा वादळाची कोणतीही भीती नव्हती. ते सर्वजण तल्लीन होऊन नाचत होते. त्यांना या भौतिक जगाचा जणू विसरच पडला होता. आणि अचानक तो काळजाचा ठोका चुकवणारा भयंकर क्षण आला. कुणाला काही समजण्याच्या आतच डोंगराच्या अगदी वरच्या बाजूनं एक कांठळ्या बसवणारा, अंगावर शहारे आणणारा आवाज आला. जणू काही पूर्ण डोंगरच मधून दुभंगला आहे. जमिनीला एक जोरदार हादरा बसला. भजनाचा आवाज त्या भयानक गडगडाटासमोर क्षीण पडला. लोकांनी वर पाहिले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. श्वास अक्षरशः घशातच अडकला. मुसळधार पावसामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे डोंगराचा एक भला मोठा शेकडो फुटांचा कडा कोसळला होता. हजारो टन वजनाचे महाकाय खडक, कित्येक वर्षांची जुनी मोठी झाडे आणि मातीचा भयंकर मोठा चिखल प्रचंड वेगाने थेट त्या 27 वारकऱ्यांच्या दिशेने खाली कोसळत होता. तो वेग इतका भयानक होता की तिथून पळून जाण्याची 1% संधी कोणालाच नव्हती. मृत्यू साक्षात एक भयानक रूप घेऊन त्या 27 वारकऱ्यांवर झेपावत होता. आजूबाजूच्या लोकांनी किंकाळ्या फोडल्या. संपूर्ण घाटात एकच हाहाकार माजला. पळा पळा, डोंगर कोसळतोय, अशा आरोळ्या कानावर पडू लागल्या. लोक जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. काहींनी भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले, कारण पुढील दृश्य पाहण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती. ते 27 निष्पाप वारकरी आता त्या महाकाय खडकांखाली कायमचे चिरडले जाणार हे निश्चित झाले होते. त्यांच्याकडे ना पुढे जाण्यासाठी जागा होती, ना मागे फिरण्यासाठी. एका बाजूला 1000 फूट खोल दरी आणि दुसऱ्या बाजूने चालून आलेला मृत्यू. अशा वेळी कोणताही सामान्य माणूस भीतीने थरथर कापला असता, रडत बसला असता. पण जेव्हा माणसाचे सर्व भौतिक प्रयत्न संपतात, तेव्हा खरी कसोटी सुरू होते. ती विश्वासाची
आणि श्रद्धेची. त्या 27 वारकऱ्यांनी मृत्यूला समोर पाहून कोणतीही आरडाओरड केली नाही. त्यांनी पळून जाण्याचा कोणताही व्यर्थ प्रयत्न केला नाही. मृत्यूला इतक्या जवळून पाहूनही त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एकही रेष नव्हती. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले, आपले डोळे शांतपणे मिटले आणि काळजाच्या तळापासून संपूर्ण ताकदीनिशी एकच गजर सुरू केला. विठ्ठल विठ्ठल, पांडुरंगा माऊली, आता तूच रे कैवारी. तो गजर इतका आर्त, इतका हृदयस्पर्शी आणि इतका शक्तिशाली होता की त्याने तो कोसळणारा मृत्यूचा डोंगरही काही क्षण शहारला असेल. त्यांचा तो अढळ विश्वास होता की ज्याच्या नावानं आपण आपले घरदार, संसार सोडला आहे, तो सावळा परब्रह्म, तो पंढरीचा राणा आपल्याला या भयानक संकटात कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी आपला जीव पूर्णपणे त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पण केला होता. आणि त्यानंतर त्या दिवे घाटात जे घडले ते पाहून संपूर्ण निसर्ग स्तब्ध झाला. प्रत्यक्ष मृत्यूलाही माघार घ्यायला लावणारा तो क्षण होता. ज्या क्षणी ते हजारो टन वजनाचे मृत्यूरूपी महाकाय खडक आणि तो चिखल त्या वारकऱ्यांच्या अंगावर आदळणार, अवघ्या काही फुटांवर मृत्यू आलेला असतानाच बरोबर त्याच क्षणी एक अकल्पनीय, अविश्वसनीय आणि थरकाप उडवणारा चमत्कार घडला. अचानक तिथे वाऱ्याचे एक असे भयानक वादळ निर्माण झाले ज्याची दिशा खालून वरच्या बाजूला होती. त्या वाऱ्यानं तिथे एक अदृश्य पण अभेद्य अशी भिंत उभी केली. कोसळणाऱ्या त्या हजारो टन खडकांची दिशा अचानक हवेतल्या हवेत बदलली. विज्ञानाचे आणि गुरुत्वाकर्षणाचे सगळे नियम तिथे अक्षरशः खोटे ठरले. जणू काही कोणीतरी आपले दोन्ही विशाल आणि शक्तिशाली हात पसरून ते खडक मध्येच रोखले होते. प्रत्यक्षदर्शींना आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना त्या धुळीच्या आणि चिखलाच्या भयानक लोटामध्ये एका क्षणासाठी एक अद्भुत दृश्य दिसले. साक्षात श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची एक विशाल, आकाशाला भिडणारी सावली तिथे निर्माण झाली होती. त्या सावलीनं आपले दोन्ही हात पसरून तो कोसळणारा डोंगर आपल्या पाठीवर झेलला होता आणि आपल्या भक्तांना एका सुरक्षित कवचाखाली घेतले होते. ते भयंकर खडक, ती मोठी झाडे आणि तो जीव घेणा दरड त्या 27 वारकऱ्यांच्या अगदी जवळून, त्यांना साधा स्पर्शही न करता त्यांच्या बाजूनं वळून थेट खालच्या दरीत कोसळून गेले. एका अदृश्य आणि दैवी शक्तीनं त्या सर्व वारकऱ्यांना एका सुरक्षित वर्तुळात ठेवले होते. काही क्षणांनंतर जेव्हा तो भयंकर गडगडाट शांत झाला, ढगांचा गडगडाट थांबला आणि धुळीचे लोट हळूहळू खाली बसले, तेव्हा संपूर्ण घाटात एक विचित्र, अंगावर काटा आणणारी शांतता पसरली होती. आजूबाजूच्या लोकांनी अत्यंत भीतीनं आणि थरथरत्या हातांनी आपले डोळे उघडले. त्यांना वाटले होते की आता तिथे फक्त रक्ताचा सडा पडलेला असेल, मृतदेहांचा खच पडला असेल. पण जेव्हा त्यांनी समोर पाहिले तेव्हा त्यांचे श्वास तिथेच थांबले. ते आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले. ते 27चे 27 वारकरी, अगदी ते 80 वर्षांचे बाबा आणि त्या माता भगिनी, जिवंत आणि पूर्णपणे सुरक्षित तिथेच उभे होते. त्यांच्या अंगावर चिखलाचा साधा एक दागही उडाला नव्हता, की त्यांना साधा एक ओरखडाही आला नव्हता. मृत्यू त्यांना स्पर्शही करू शकला नाही. त्यांचे डोळे अजूनही मिटलेलेच होते आणि त्यांच्या ओठांवरून अजूनही अत्यंत शांतपणे विठ्ठल विठ्ठलचा गजर सुरूच होता. हा चमत्कार पाहून तिथे उपस्थित असलेल्या हजारो लोकांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. साक्षात पांडुरंग आपल्या भक्तांच्या हाकेला धावून आला होता. देवानं आज पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवले होते की ज्याचा माझ्यावर पूर्ण आणि अढळ विश्वास आहे, जो मला शरण आलाय, त्याच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद या जगातल्या कोणत्याही संकटात, निसर्गात किंवा साक्षात मृत्यूमध्येही नाही. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी त्याच चिखलात गुडघे टेकून, जमिनीवर डोके ठेवून त्या सावळ्या परब्रह्माचं आभार मानले. संपूर्ण दिवेघाट आता भीतीनं नाही तर आनंदानं आणि भक्तीच्या अफाट शक्तीनं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं दुमदुमून गेला. तो प्रसंग इतका भव्य होता की तो पाहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्याचं सोने झाले. मित्रांनो, भक्तीची ताकद आणि देवाचा महिमा किती अगाध, अमर्याद आणि अकल्पनीय आहे हे सांगणारा हा प्रसंग नक्कीच तुमच्याही अंगावर काटा आणणारा ठरला असेल. परमेश्वरावरील तुमची श्रद्धा या कथेनं 1000 पटींनी वाढवली असेल. पण आता या व्हिडिओच्या आणि या कथेच्या अगदी शेवटी मला तुम्हाला एक अत्यंत महत्वाची आणि सत्य गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आतापर्यंत जी कथा ऐकली, जो थरार अनुभवला, दिवे घाटात दरड कोसळण्याची आणि 27 वारकऱ्यांचे प्राण देवानं वाचवल्याची जी अद्भुत घटना तुम्ही ऐकली, ती संपूर्ण कथा आणि हा प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही एक खास तुमच्यासाठी रचलेली, तयार केलेली स्क्रिप्ट आहे आणि तुम्ही बघत असलेल्या थंबनेल मधील इमेजही याच काल्पनिक कथेनुसार तयार करण्यात आलेली आहे. दिवे घाटात प्रत्यक्षात यंदाच्या वारीत अशी कोणतीही भयानक दरड कोसळलेली नाही किंवा असा कोणताही अपघात झालेला नाही.
ही कथा तयार करण्यामागचा आणि तुम्हाला सांगण्यामागचा आमचा एकमेव उद्देश हाच होता की आषाढी वारीत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांची देवाबद्दलची जी अथांग, निस्सीम आणि पवित्र श्रद्धा असते, ती श्रद्धा जर खऱ्या आयुष्यात एखाद्या भयंकर संकटात सापडली तर देव कसा आपल्या भक्तांचा पाठीराखा बनून उभा राहतो, याचा एक अत्यंत भावनिक आणि थरारक अनुभव तुम्हाला शब्दाच्या माध्यमातून देणे. प्रसंग जरी आम्ही काल्पनिक रचलेला असला तरी त्या वारकऱ्यांची ती भक्ती, तो गाढा विश्वास, त्यांचा तो निनादणारा गजर आणि आपल्या लाडक्या विठुरायाचा तो अगाध महिमा मात्र या जगात 100% खराय, सत्य आहे. देवाची शक्ती आणि भक्ताची भक्ती या जगात सर्वात श्रेष्ठ आहे. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. 1.1